मित्रांनो, आपण आलेलो सुरतच्या लग्नाला आणि बरेचसे मान्यवर मंडळी दाखल झालेत आणि कुठे आहेत? बिग बॉस मध्ये आपण पाहिलेलंच अभि सरांना. अभि सर नमस्ते. नमस्कार. काय सांगताय? सर्व प्रवास पाहिलाय सुरतचा, आज लग्नाला आलेला आहात, कसं वाटतंय? खर तर सूरजला जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हाचा व्हिडिओ माझ्याकडे आज पण आहे. आम्ही कालच तो मी आणि माझी बायको तो व्हिडिओ बघत होतो. ट्रॅक्टरवर तोंड लपवून बसलेला सूरज पाहिलाय आणि तेव्हा त्याच्या आजूबाजूला कोणीच सपोर्टला नव्हता, म्हणजे एकही व्यक्ती त्याच्या सपोर्टला नव्हतं. घरचे होते पण मग सपोर्ट हा वेगळा विषय पडतो. पण आज सूरजचं लग्न होतंय, आनंद आहे खूप जास्त. त्याचं घर झालंय, छोटंसं घर होतं 4 भिंतींचं, ते आज 2 मजली झालंय आणि खूप आनंद आहे की त्याच्या आयुष्यात ते सुख त्याला मिळतंय. आईबाबांचं सुख नाही आहे पण ते मिळतंय आणि आत्ता लग्न करतोय. त्याच्या आयुष्यात खूप मोठा दिवस आहे आज आणि तो मोठा दिवस साजरा करायला इतकी लोक इथे जमली आहेत. खरं तर कोणत्याही लग्नात एक लिमिटेड लोक असतात, मुलीकडचे मुलाकडचे, पण इथे महाराष्ट्र एकत्र आलंय असं परत दिसतंय आणि खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यांनी कधीच कोणाला रोखलं नाही की हा माझा नाही, तो माझा नाही, अमुकच माझे आहेत, अमुकच माझं, तसं नाही आहे. सूरज कायम बोलत एक गोष्ट आलाय की अख्खेच माझे आहेत आणि ते अख्खे आज दिसत आहेत. त्या अख्ख्यांनी गर्दी केली सगळीकडे आता खरं तर. पण आनंद आहे की ज्याच्याकडे कदाचित 2 वर्षापूर्वी कोणीच नव्हतं, आज 2 वर्ष झाली. मला कायमच असं वाटतं की ऐकल्यात गोष्टी बऱ्याचदा लहानपणापासून की लोकांचं आयुष्य बदलतं बदलतं बदलतं, त्याच्यावर विश्वास बसला आता, कारण डोळ्यासमोर पाहिलं. सो ती खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप लोक आहेत सपोर्टला. तुम्हाला सर आहेत, कायम आम्ही चर्चेत असतो, चर्चा करत असतो सूरजबद्दल, कारण त्यांनी तो प्रवास खूप जवळून पाहिलाय. जेवढं मी पण पाहिलंय तिथं गावातच समोर पाहतात, एक एक वीट लागताना त्यांनी पाहिली आहे त्याच्या घराची. सो ते आहे, संकेत आहे, रोहन आहे, MJ असतो कायम त्याच्यासोबत, अशी बरीच मंडळी आहेत, पवन आहे, सगळीच मंडळी कायम त्याच्या सपोर्टला असतात आणि आम्ही सगळेच असू. कारण काल पण रोहननी एक फोटो टाकला होता आणि रोहन हा इकडे, रोहन इकडे आहे. रोहननी काल एक फोटो टाकला होता आणि रोहनच्या फोटोवर एक कमेंट वाचली मी की अरे हा तर तुमचं काही स्टेटस शेअर नाही करत, हा तुमचा व्हिडिओ काही शेअर नाही करत, पण मग तुम्ही का असं टाकताय किंवा काय. तर मला ॲक्च्युली त्यावर उत्तर द्यायचं होतं की मैत्री नावाची एक गोष्ट असते आणि ती खूप जास्त महत्त्वाची असते. आजच्या फेक युगात खूप कमी मित्र आहेत जे खूप छोट्यापासून मोठ्यापर्यंत सोबत असतात. आम्ही काय दिवस एकत्र काढलेत तेव्हा मला माहिती आहे मागच्या 2 वर्षात. पण तो आनंद आहे आज आणि आज आम्ही सगळेच एकत्र आहोत त्याच्या लग्नाला, तर मजा आहे. बरेचसे कॅन्डिडेट पाहिले तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये, कारण तुम्ही या क्षेत्रात म्हटल्यावर सर्व नेचर कसं असते समोरच्या व्यक्तीचं वगैरे ते लवकर लक्षात येतं तुमच्या. तर एवढं प्रोग्रेसिव्ह कुठला कॅन्डिडेट पाहिलेला का सूरज सर? नाही, मुळात सूरजबद्दल अख्ख्या महाराष्ट्राला प्रॉब्लेम होताच. ज्या दिवशी तो बिग बॉसच्या घरात गेला त्या दिवशी मला पण DM झाले खूप की अरे काय तुला अक्कल आहे का, काय केलंयस तू, इतके सगळे छान आणि हा कोण इथला तिथला. मला एकच वाटत होतं त्यावेळेला पण की जे कोणी निवड करत होते, म्हणजे मी होतो, माझी टीम होती, माझे सिनियर्स होते, सगळ्यांचं एकच मत होतं की एकदा संधी देऊन बघूया ना काय फरक पडतोय. आणि जे आम्ही पाहिलं होतं, जे कदाचित मी पाहिलं होतं, माझ्यासोबत शांतनू म्हणून एक होता कलर्स मराठीतून, जो सूरजच्या घरापर्यंत पोहोचलो होतो आम्ही त्याला शोधत शोधत. सो त्यावेळेला आम्हाला जे दिसलं होतं सूरजमध्ये ते महाराष्ट्राला नव्हतंच माहिती. कारण त्याच्या ॲक्शन आणि कटमधलं आयुष्य लोकांनी पाहिलं, त्याच्या आधीच आणि नंतरचं कधीच पाहिलं नव्हतं जे आम्ही पाहिलं. आणि त्याच्यात खूप गोष्ट होती, ती गोष्ट लोकांना बघण्यात इंटरेस्ट नसतो, कोणतरी माकडासारखं काहीतरी करतोय, आनंद देतोय, लाईक्स आले, संपला विषय. पण आमच्यासाठी त्या पलीकडे जाऊन गोष्टी होत्या. आणि प्रोग्रेस म्हटलं तर एक गोष्ट असते बघा ना की एक ना पाण्यासाठी एक बाटली दिली जाते आणि पाणी भरते त्यात बाटलीत. एका पॉईंट नंतर ना ती ओव्हरफ्लो व्हायला लागते, त्यामुळे तुम्ही दबून नाही ठेवू शकत लोकांना. सूरजच्या आयुष्यात खूप वाईट दिवस येऊन गेले. त्यांनी जे काही कामधंदे केले, त्यांनी जे काही व्यवहार केले, त्याला फसवण्यात आलंय खूपदा. त्या सगळ्याचा मोबदला ना असा धपकन बाहेर आलाय. आणि ते प्रोग्रेसिव्ह जे तुम्ही म्हणताय ना, ती प्रोग्रेस रॅन्डम नाही आहे. ती गेले कित्येक वर्ष त्यांनी जे खस्ता खाल्लेत, जे धक्के खाल्लेत, त्याच्या पलीकडे जाऊन आज त्याला ते मिळणं, बोलतो ना आपण की ह्याचं काहीतरी देणं राहिलं होतं देवाचं त्याच्याकडे, आणि ते देणं देव आज देतो आणि इतकं भरभरून देतो, ह्याचा आनंद खूप. त्यामुळे मला असं वाटतं की खूप लोकांनी हे बघावं. कोणत्या गोष्टीसाठी? तर की जर तुम्हाला वाटतं की तुमच्या आयुष्यात काही घडू शकत नाही, एकदा सूरज चव्हाणचं आयुष्य चेक करून बघा, मागच्या 2-4 वर्षातला त्याचा प्रवास बघा, तुमचं पण आयुष्य बदलेल अशी तुम्हाला एक खात्री व्हायला लागेल.
तुम्हाला एक इन्स्पिरेशन म्हणून मिळेल की बरं. मी हे नाही म्हणत आहे की सूरजला इन्स्पिरेशन म्हणून बघा, पण सूरजच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या आहेत ना, त्या घटनाक्रमाला वेगवान घडामोडी घडल्या त्या हा त्यामुळे कधी कोणाचं काही होऊ शकतं की म्हणजे आज काहीच नाही पण उद्या खूप काही होऊ शकतं. इतकं अवॉर्ड हवं मी नव्हता विचार केला ज्यावेळेला पहिल्यांदा सूरजला भेटलो होतो. त्याला लग्न कायम करायचं होतं, पण आज तो दिवस आहे आणि खूप मोठा दिवस. खूप पास झालं. अभि सर, मी एक रील पाहिली बिग बॉसची. बिग बॉसचं सीझन लवकरच येतं, काय अपडेट वगैरे काय त्याबद्दल? मला सांगायला अत्यंत आवडेल म्हणजे एक मिनिट ह्याचं माईक फक्त सो मला सांगायला आवडेल आणि कदाचित हे पहिल्यांदा मला वाटलं धुमाळ विचारतील तर मी धुमाळांकडे ती बातमी पडेन, पण मी पहिल्यांदा बातमी पडतोय. त्यांचं नशीब नव्हतं. 3 वर्ष सलग बिग बॉस साठी मी कदाचित माझ्यात जेवढं होतं कामाचं कायम 100% देतो आणि दिलंय, पण अनफॉर्च्युनेटली ह्या सीझनचा मी भाग नाहीच आहे. सो त्याच्यामुळे मी माझ्या वेगळ्या कामांवरती थोडं लक्ष देऊन आहे. माझी स्वतःची एजन्सी आता सुरू झाली आहे, येलो लँटेड स्टुडिओज. त्याच्या खाली 2 नाटकं सुरू आहेत, PR सुरू आहे त्याचं, लागली पैज आणि सविता दामोदर परांजपे. अजून पण कामं लवकरच माझ्याकडून मिळत आहेत, ते पण तुमच्यापर्यंत येतील. पण ह्या सीझनचा अनफॉर्च्युनेटली मी भाग नाही. त्यामुळे त्याच्यामुळे खरंच म्हणजे मलाही उत्सुकता आहे, आनंद आहेच की सगळीच टीम मेहनत करणार पुन्हा आणि पुन्हा तितकाच कडक सीझन येईल अशी अपेक्षा आहेच आणि येणारच. कारण मी नसलो ह्याच्याने काय फरक नाही पडत. मुद्दा हा आहे की ती टीम तितकीच दिवस रात्र जीव तोडणार आहे, तितकीच दिवस रात्र मेहनत करणार आहे. मग प्रथमेश असो, केतन असो, सगळेच मेहनत करणारी माणसं आहेत आणि त्यांनी जी मेहनत करणार ना त्याच्यातून चांगला सीझन घडणार. मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा सीझन जबरदस्त असेल. हा, कारण ऑलरेडी सूरजनी एक प्लॅटफॉर्म सेट करून दिलाय आणि सूरज आणि सगळ्यांच्या स्वप्न पूर्ण झाले. त्याच्यामुळे ह्या सीझनला कोण तर हा सीझन पण त्याच्याहून जास्त चांगला होत, ह्या सीझनला अजून जास्त पॉप्युलॅरिटी मिळत आणि जी कष्ट जी संपूर्ण टीम करते त्या संपूर्ण टीमला एक एक्सपोजर मिळत, त्यांची नावं मोठी होत. कारण ते खूप गरजेचं आहे. मागे जी टीम काम करत असते दिवस रात्र त्यांची नावं नाही कळत. केतन असो, प्रथमेश असो, हे पण दिवस रात्र मरत असतात. त्यामुळे त्या दोघांचं नाव घेणं खूप आवश्यक आहे. ज्या वेळेला बिग बॉसचं नाव येतं त्यावेळेला केतन मानगावकर आणि प्रथमेश देसाई या दोघांचे नाव घेणं खूप गरजेचं. ग्रेट काम आहे. हो, कारण सोपं नाही आहे जे ते करतात आणि संपूर्ण टीमच म्हणजे एक 100-200 लोकांची टीम असते, दिवस रात्र मेहनत करत असतात. त्यामुळे हे आर्टिस्ट घडत असतात, पण त्याच्या मागे घडणारी गोष्ट खूप मोठी असते आणि ती विचारांच्या पलीकडली असते. तो आता थोडंसं विवाह सोहळ्याबद्दल बोलायचं. विवाह सोहळा ऍक्च्युली मला बघायला नाही मिळत आहे. विवाह सोहळ्याच्या मध्ये खूप लोक आहेत, त्यामुळे सूरज कसा दिसत नवरी दिसते नाही, मला ते दिसतच नाही मुळात. मी जाऊन सूरजला भेटून आलो, पण गर्दी इतकी झाली आहे कदाचित मला आता वाटतं मी मोबाईल ओपन केला तर मला कदाचित सूरज आणि ती दिसेल, पण असं समोरासमोर नाही दिसणार कारण इतकी गर्दी झाली. खूप रील स्टार आले. हा, म्हणजे रील स्टार बहुतेक आता सगळ्यांचे 1 मिलियन होतील असं वाटायला लागलंय मला. पण ठीक आहे, असू देत, सगळ्यांचं कॉन्टेंटवर पण प्रेम आहे तेवढं. फक्त लग्न त्यांचं आहे तर त्यांना प्लीज जर आजचा सोहळा मजा करू द्यात, इतकंच मला. गर्दी थोडीशी प्रायव्हसी दिली पाहिजे. हा, म्हणजे थोडं, कारण कसं आहे ती विधी जी आहे ना त्याला महत्व आहे. ती आजच होणार, त्याच्यानंतर ती काही विधी होणार नाही. तो मुहूर्त असतो, ती आता एंगेजमेंट होती, हळद होती, ते प्रत्येक गोष्ट व्यवस्थित होणं गरजेचं आहे. आजचाच दिवस आहे, नंतर ते होणार नाही कधीच. ते एकदा बोलतो ना आपण की हा लग्न झालं तो सोहळा काय असतो, गर्दी करणं सोहळा नसतो. त्या विधी व्यवस्थित पार पडणं, त्या गोष्टी साक्षात परमेश्वराला आपण बोलवणं करतो, ते समाजाच्या समोर संपन्न. हा, ते संपन्न होतं समाजासमोर. तर ती विधी व्यवस्थित होणं गरजेचं आहे, तेवढंच फक्त. पण ते होतंय छान व्यवस्थित, फक्त गर्दी खूप कॅमेरा आणि शूट साठी खूप झाली. पण छान, म्हणजे आनंद आहे. खूप गर्दी होते, त्याचा मंडळी इतके आलेत ते सुद्धा त्या गर्दीला इतके भाळवले की ते पण सुद्धा आता स्वतः फोटो काढण्याच्या मागे. त्याच्यामुळे त्यांना पण आमची विनंती की थोडंफार तुम्ही आता सहकार्य करा, तुम्ही तुमच्या कामाला शोभल असं आता दाखवून द्या. पण मला एक आनंद आहे की जी माणसं लाईक्स आणि शेअरच्या माध्यमातून सूरजच्या नंबरमध्ये दिसत होतं आपल्याला की 1 मिलियन 2 मिलियन, तेवढी नाही म्हणणार, पण निदान ती कोण लोक होती ही ना डोळ्यासमोर येणार. ते प्रेक्षक वर्ग पण आज आलेत लग्नाला, हे सूरजचं मोठेपण आहे. कारण ज्या वेळेला स्टेटसला त्याची पत्रिका पडली होती तर असं जरा भीती वाटली की आता काय होणार, हा, तो तर काय होणार किंवा कुठे. पण करतायत, चांगलं मॅनेज होत आहे हळूहळू आणि होपफुली त्याचं आयुष्य आता अजून बदलेल.
त्याला सपोर्टला फॅमिली होतीच, पण आज एक बोलतो ना की लाईफ पार्टनर असणं खूप मोठी गोष्ट आहे. सो लाईफ पार्टनर आज आली आहे, होपफुली अजून चांगलं घडेल त्याच्या आयुष्यात. धन्यवाद सर आपला वेळ दिल्याबद्दल आणि भरपूर वेळ दिला त्याबद्दल मनापासून आभार तुमचे. थँक्यू सो धन्यवाद. मच. तुम्ही मला विचारलं, कारण बऱ्याचदा असं होतं की सेलिब्रिटीजच्या गर्दीत आम्ही छोटी माणसं लपून जातो, त्याच्यामुळे ठीक आहे, पडद्याआड आम्हाला बरं वाटतं, त्यात काय हे नाही. पण असतात गोष्टी खूप आमच्याकडे सांगण्यासारख्या. सूरजच्या कास्टिंगची गोष्ट असो किंवा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांना अजून माहितीच नाहीये. लोकांना तथाकथित गोष्टी माहिती आहेत, पण लोकांना खऱ्या गोष्टी नाही माहिती. त्यामुळे ज्या दिवशी त्या खऱ्या गोष्टी बाहेर येतील त्या दिवशी तो प्रवास सूरजचा जो 0 पासून सुरू झाला होता बिग बॉसचा, तो लोकांना 10 पासून माहिती आहे. तो 0 ते 10 लोकांना नाही माहिती. पण कधीतरी कोणीतरी बोलून थोडक्यात सांगा जरा कास्टिंगचं काय झालेलं नेमकं, थोडक्यात सांगायचं. ह्यासाठी आपण पुन्हा भेटूया बरं, लवकरच. धन्यवाद.